शिरगाव समुद्र किनाऱ्यावर 3 कंटेनर आढळलेले आहेत। पालघर पोलिसांसह तटरक्षक दलाचे जवान आता घटनास्थळी दाखल झाले। दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक आहे म्हणून ते आता हटवण्याचं काम देखील सुरू केलं जाईल। मात्र आता तटरक्षक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सातपाटी आणि शिरगाव समुद्र किनाऱ्यावर हे 3 कंटेनर आढळलेले आहेत। तरी दृश्य देखील आपण पाहतोय। सातपाटी आणि शिरगाव समुद्र किनाऱ्यावर हे 3 कंटेनर आढळलेले आहेत। पालघर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत, तर तटरक्षक दलाच्या वतीने देखील याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक आहे म्हणून ते हटवण्याचं काम देखील सुरू केलं जातं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र हे 3 कंटेनर सातपाटी आणि शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर आढळलेले आहेत। पालघर पोलिसांसह तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्याकडून तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे सध्या आमच्यासोबत जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट्स देण्यासाठी। प्रवीण, नक्की शुभम, पालघर जिल्ह्याची जी पश्चिम किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरील सातपाटी आणि शिरगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज सकाळी 3 अज्ञात टँक वाहत आलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर बोटीतून जे मोठं मालवाहू जहाज असते या मालवाहू जहाजातून हे टँकर पडले असतील किंवा एखाद्या दुर्घटनेमधनं हे टँकर इथे आले असतील असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। घटनास्थळी तटरक्षक दल सुद्धा आलेला आहे, त्याचप्रमाणे फिशरी डिपार्टमेंट म्हणजे मत्स्य व्यवसाय विभाग पालघर व स्थानिक पोलीसही दाखल झाले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आज ही सकाळी पहाटेची जी घटना आणि या घटनेमुळे एकूणच खळबळ उडालेली आहे। सध्या समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आलेली आहे आणि भरतीमुळे तिथपर्यंत जाणं शक्य होत नाहीये। त्यामुळे सध्या पोलीस हे ओटीची वाट बघत आहेत। शुभम, ठीक आहे प्रवीण, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।